शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस। प्रवासादरम्यान काळजी घ्या, मोदींचा शिंदेंना सल्ला। काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग झालं होतं। मराठवाड्यातील बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा। ट्विट करत अंबादास दानवेंचा आरोप। आरबीआयनं लक्ष घालून समस्या सोडवण्याची विनंती। लातूर, धाराशिव, परभणीत अनेक एटीएम बंद। जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाईफेक। राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक। चंदनझिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलक ताब्यात। गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का? सुपारी आणि शाईफेकीच्या घटनेनंतर सदावर्ते आक्रमक। म्हणाल तिथे येतो, वैचारिक चर्चा करू। सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आव्हान। वारकरी संप्रदायातील घुसखोरांच्या यादीवरनं वाद चिघळला। आळंदीत पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवरती शाईफेक। संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पिस्तूल दाखवून मला जीवे मारण्याचा प्रयत्न। विकास लवांडे यांचा गंभीर आरोप। शाईफेक करणाऱ्या गुंडांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी। माझ्या गुरुवर्यांना घुसखोर म्हटलं, त्यांच्यावर चिखलफेक केल्यामुळे मी शाईफेक केली। 15 दिवसांचा वेळ लागल्यामुळे वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त करतो। संग्राम भंडारे यांची TV9 ला प्रतिक्रिया।